Dear students, today we are going to learn a very interesting lesson of Standard 8 subject English 1.2 Androclus and the Lion. So let's start our lesson. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androclus. Means it was it is actually a story of very long ago. There was actually a very kind, very gentle, and very courteous man whose name was Androclus. So he used to live long ago. So his qualities were he was very kind, तो दयाळू होता. He was gentle, तो खूप सभ्य होता, नोबल होता. And courteous means polite, नम्र होता. But he had a very cruel master. पण त्याचा जो मालक होता तो खूपच क्रुअल होता, खूपच क्रूर होता, निर्दयी होता. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. So it is actually the story of Roman era, or you can say Roman era or Greek era, where there were people like kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. So slavery was in that period. Slave means गुलाम. Slavery म्हणजे गुलामी. तर जे काही राजे महाराजे होते, मोठे मोठे उमराव होते, नोबल्स म्हणजे उमराव, अँड अदर वेल्दी मेन, आणि जे इतर श्रीमंत लोक असायचे ते काय करायचे, गरिबांना आपलं गुलाम म्हणून ठेवायचे. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव. अँड्रोक्लस असाच एक गुलाम होता. द स्लेव्स वर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. या गुलामांना आपल्या मालकांसाठी जबरदस्तीने काय करावं लागत होतं, मनात इच्छा नसतानाही काम करावं लागत होतं. दे हॅड टू डू what their masters told them. So they followed their master completely. Whatever their master asked them, they had to do that. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. त्यांना फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य नव्हतं, नो राईट्स म्हणजे अधिकारही नव्हते. Even when they were unhappy with their masters, they could not leave him. Even though these slaves are unhappy, they are not actually, they do not like their masters, still they have to लिव्ह विथ देअर मास्टर्स. दे कॅनॉट लिव्ह देम. ते त्यांना सोडू शकत नव्हते. दे वर बाउंड बाय लॉज, स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉज. त्यांना त्यांचे जे काही नियम होते ते जोर जबरदस्तीने फॉलो करावे लागत होते, पाळावे लागत होते. टू ओबे म्हणजे पालन करणे. सो टू ओबे देअर मास्टर्स हाव एवर विकेड ही माइट बी. त्यांचे मास्टर्स, त्यांचे मालक कितीही विकेड असले, विकेड मीन्स वॉट, दुष्ट, तरी त्यांना फॉलो करावं लागत होतं, त्यांच्या आज्ञेचं पालन करावं लागत होतं. सो दे हॅड टू ओबे देअर मास्टर्स इवन दो देअर मास्टर्स आर नॉट गुड पीपल. Androclus did not like his heartless, wicked master. Androclus also did not like his master because his master was heartless. Heartless निर्दयी होता. Wicked means again दुष्ट. His master starved his slaves and often whipped them. त्याचा जो मालक होता तो आपल्या गुलामांना काय करायचा, स्टार्व करायचा. व्हॉट इज स्टार्विंग मीन्स वॉट, स्टार्व मीन्स उपाशी ठेवणे किंवा उपाशी राहणे. सो ही यूज टू स्टार्व ही स्लेव्स अँड ऑफन विप देम चापकाचे फटके मारणे. अँड्रोक्लस फेल्ड दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लसला तर अशा मालकाच्या अधीन राहून त्याचे अशा मालकाची गुलामी करण्यापेक्षा मृत्यू पत्करणे किंवा मरून जाणे बेटर वाटत होतं, बरं वाटत होतं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. तो नेहमी कुठल्या चांगल्या एका संधीच्या शोधात होता. हू, अँड्रोक्लस. बिकॉज ही जस्ट वॉन्टेड टू गेट अवे फ्रॉम दॅट काइंड ऑफ मास्टर. ही जस्ट वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम हिज मास्टर. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. आणि त्याला जेव्हा पहिला चान्स मिळाला तो आपल्या या मास्टरच्या क्लचेसमधून, क्लचेस म्हणजे तावडीतून सुटून पळून गेला. नाउ ऑल्दो अँड्रोक्लस हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कावर्ड. आता तुम्हाला तर असं वाटत असेल की अँड्रोक्लस तिथून पळून गेला, पण तो काही भित्रा नव्हता. कावर्ड मीन्स वॉट, डरपोक किंवा भित्रा. ही वॉज नॉट एट ऑल अ कावर्ड मॅन. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट्स दॅट रोम द फॉरेस्ट. तो सरळ त्याने जाऊन कुठे आश्रय घेतला, शेल्टर म्हणजे आश्रय घेणे. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो जंगलात गेला, तिथे त्याने आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट. त्याला त्या जंगली पशुपक्ष्यांपासून भीती वाटत नव्हती. बीस्ट म्हणजे प्राणी, पशुपक्षी जंगलात राहणारे. दॅट रोम द फॉरेस्ट, जे कुठे भटकायचे, कुठे फिरायचे, जंगलामध्ये. रोमिंग मीन्स फिरणे, भटकणे. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड.
त्याला त्याच्याशी काही फरक पडत नव्हता की त्याच्या डोक्यावर छत नव्हतं, त्याला राहायला घर नव्हतं. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेरेवर ही विश. त्याला आनंद होता की तो जंगलात कुठेही फिरू शकतो, बिलकुल जस्ट लाईक अ फ्री बर्ड ही कॅन गो वेरेवर ही जस्ट विश. त्याला जिथे इच्छा होती तिथे तो जाऊ शकत होता. वन डे ही One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. One day, what happened with Androclus? He was wandering, तो भटकत होता, फिरत होता in the forest. He suddenly came face to face with the lion. तो अचानक कोणाच्या समोर आला? A lion. His first reaction was to run, was to turn and flee. त्याचं पहिलं रिॲक्शन होतं की पटकन पलटावं आणि तिथून फ्ली म्हणजे पळून जावं. बट देन ही सॉ द लॉयन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. मग त्याने बघितलं की तो जो लॉयन होता, दॅट लॉयन वॉज नॉट मूव्हिंग ॲट ऑल, इवन दो ही सॉ अँड्रोक्लसला बघितलं, पण त्या सिंहाने कुठलीही क्रिया केली नाही किंवा कुठल्याही पद्धतीने हालचाल केली नाही. इट नीदर ग्रोल्ड नॉर रोअर्ड. तो गुरगुरला नाही किंवा त्याने डरकाळीसुद्धा फोडली नाही. ग्रॉल मीन्स गुरगुरणे अँड रोअर मीन्स गर्जना करणे, डरकाळी फोडणे. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. या उलट तो अँड्रोक्लसकडे पिटियसली बघायला लागला. पिटियसली त्याच्या चेहऱ्यावर दयेची भावना होती. ठीक आहे. खूप दुःखी, खूप त्रासात असलेला तो जो सिंह होता, तो एकदम दीनवाना चेहरा करून, उदास चेहरा करून कोणाकडे बघू लागला? टुवर्ड्स अँड्रोक्लस. अँड्रोक्लस पॉज्ड. अँड्रोक्लस थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लॉयन. तो थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली केअरफुली टुवर्ड्स द लॉयन, स्टेप बाय स्टेप. Even though that lion was not in a very good condition, but still it was a lion, and therefore Androclus would be bit cautious, bit careful. It may be possible that the lion would attack on him, and therefore he was just very cautiously, very slowly moving towards the lion. The lion moaned and whimpered. The lion was moaning. What is moaning? It is given in the glossary. Moaning means made a painful sound. Whimpered. What is whimpered? Again, whimpered means cried painfully. So Androclus paused. He moved cautiously towards the lion. Step by step, the lion moaned. The lion was moaning. Moaning means making a painful sound. And whimpered again. He was crying painfully. Please help me, its eyes seems to say. तो सिंह जणू काही हे म्हणण्याचा प्रयत्न करत होता की प्लीज हेल्प मी, मला मदत कर. त्याच्या डोळ्यात ही भावना दिसून येत होती. When Androclus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Then when Androclus drew near, Androclus जेव्हा त्याच्या खूप जवळ गेला, the lion lowered its head. The lion lowered its head and began to lick its paw. Paw means पंजा. जेव्हा Androclus त्याच्या खूप जवळ गेला तेव्हा त्याने बघितलं that the lion lowered its head. त्या लॉयनने काय केलं होतं? आपलं जे डोकं होतं ते थोडं खाली केलं and then it started licking its paw. What is licking? Licking म्हणजे चाटणे. Paw means पंजा. Then Androclus saw that the lion's paw was wounded. When Androclus closely saw the paw म्हणजे पंजा, when he just saw the paw of the lion, he saw that it was wounded जखमी. It was sore and swollen. तो दुखापत झाली होती त्याला. It was swollen तो सुजलेला होता. ऑन अ क्लोजर लुक, जेव्हा त्याने आणखी जवळ जाऊन बघितलं, Androclus noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. त्याने बघितलं की एक मोठा काटा त्या लॉयनच्या एका पायाच्या बोटामध्ये आरपार चालला गेला होता. सो this is the cause of the lion's distress, thought Androclus. So Androclus thought that this is the main reason behind the distress of the lion. Androclus thought that distress means great trouble. Summoning up all his courage, summoning up, gathering, trying to be brave. So he trying to be brave. Androclus stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched the swollen paw, but the lion seems to understand his good intention. अँड्रोक्लसने खूप धैर्य गोळा केलं आणि त्याने हळूहळू त्याचा जो पंजा होता त्या सिंहाचा आपल्या हातात घेतला. ही वॉज अफ्रेड. त्याला भीती होती दॅट द लॉयन वुड अटॅक ऑन हिम इफ ही टच द स्वॉलन पॉ, बट द लॉयन सीम्स टू अंडरस्टँड हिज
गुड इंटेन्शन, पण जवळपास असं वाटत होतं की त्या सिंहाला सुद्धा अँड्रोक्लसचं इंटेन्शन माहीत होतं दॅट दिस मॅन इज नॉट गोइंग टू हर्ट मी, ही इज गोइंग टू हेल्प मी. अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन द लॉयन ऑल्सो वॉज व्हेरी still. The lion was not actually moving, the lion was not actually attacking on Androclus. Androclus took the paw in his hand. अँड्रोक्लसने तो जो पंजा होता आपल्या हातात घेतला, इन हिज लेफ्ट हँड, डाव्या हातात. डेफ्टली व्हेरी स्किलफुली, व्हेरी केअरफुली, डेफ्टली मीन्स स्किलफुली अँड क्विकली, ही पुल्ड आउट द थॉर्न. त्याने खूप केअरफुली, खूप स्किलफुली तो जो काटा होता पटकन त्याच्या पायाच्या बोटातून काढला, आउट द थॉर्न. देन tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. What happened then? Androclus just pulled out that thorn out of his paw. Then, tearing a piece of his own clothing, अँड्रोक्लसने आपल्याच कापडाचा एक तुकडा फाडला आणि तो त्या लॉयनच्या ज्या इंजर्ड पॉ होता, पंजा होता, त्याला त्याने बांधला. अँड टू हिज सरप्राईज अँड वॉन्डर, आणि त्याला आश्चर्य वाटलं जेव्हा द लॉयन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड, त्या लॉयनने अँड्रोक्लसच्या हाताला चाटलं, जणू काही तो आपला आभार व्यक्त करत होता. शो ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड मीन्स आभार. अँड्रोक्लस रिमेन विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. अँड्रोक्लस त्या सिंहासोबत तसाच राहिला काही दिवस, जोपर्यंत तो व्यवस्थित चालू शकला नाही. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. अँड्रोक्लस शिकार करायचा आणि आपला शिकारीतला काही भाग त्या हेल्पलेस बीस्टला, बीस्ट मीन्स वाईल्ड ॲनिमल, हेल्पलेस विच इज कम्प्लिटली डिपेंड ऑन समवन एल्स. So he was completely helpless. Who? That lion. And because of that reason, Androclus was doing hunting and sharing his food with the lion. Every day he would clean and dress the lion's wound. प्रत्येक दिवशी तो त्या सिंहाची जखम साफ करायचा, त्यावर पट्टी बांधायचा. Soon the lion was able to move about. Many times it followed Androclus wherever he went. लवकरच लॉयन स्वतः चालायला लागला आणि खूप वेळा तो अँड्रोक्लसच्या मागे मागे जायचा जिथे कुठे अँड्रोक्लस जायचा. In the meanwhile, Androclus' master had complained to the authorities that his slaves Androclus had run away. In meanwhile, या दरम्यान काय झालं? Androclus' masters complained to the authorities अधिकारी वर्ग, that his slave Androclus had run away. Soldiers were sent to in all directions to capture Androclus. आणि म्हणूनच सैनिकांना चारही दिशांना पाठवण्यात आलं की अँड्रोक्लसला शोधा आणि त्याला पकडून घेऊन या. They searched for him high and low. They searched फॉर हिम हाय अँड लो. सगळीकडे त्यांनी त्याला सर्च केलं, शोधलं, बट कुडंट फाइंड हिम, पण तो कुठेही दिसला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लस लिव्ड. आणि शेवटी ते एका जागी पोहोचले जिथे अँड्रोक्लस राहत होता त्याच्या जंगलामध्ये. इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. त्या दिवशी अँड्रोक्लस एकटा गेला होता कुठेतरी, अँड द लॉयन हू इज नाव अँड्रोक्लस फ्रेंड, इट वॉज ॲक्च्युली रेस्टेड नियर द केव, गुफा, रेस्ट, आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ सोल्जर्स. त्या दोघांनाही सैनिकांनी पकडलं. इकडे अँड्रोक्लसला पकडलं, दुसरीकडे त्या सिंहाला पकडलं. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. दे पुट अँड्रोक्लस इन द चेन्स इन अ प्रिझन. द लॉयन वॉज केज्ड. त्यांनी दोघांना पकडलं सैनिकांनी आणि त्यांना शहरात घेऊन आले. त्यांनी अँड्रोक्लसला साखळ्यात बांधलं आणि जेलमध्ये टाकलं आणि लॉयनला एका केजमध्ये टाकलं. केज, पिंजऱ्यात टाकलं. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. त्या काळामध्ये एखादा व्यक्ती जर गिल्टी सापडला, म्हणजे दोषी सापडला एखाद्या सिरियस क्राईमबद्दल, एखाद्या गंभीर गुन्ह्याबद्दल, तर त्याला जंगली प्राण्यांना नेऊन समोर टाकून दिलं जायचं, त्याला खायला टाकून दिलं जायचं ॲज अ पनिशमेंट. सो इट वॉज अ पनिशमेंट इन दोज डेज. सपोज समवन हू फाउंड गिल्टी फॉर अ सिरियस क्राईम, दॅट काइंड ऑफ मॅन generally fed to the wild beast as a punishment. Running away from one's master was a very serious crime, and Androclus did a very serious crime because he ran away from his master. Therefore, Androclus too was to thrown to the wild beast. म्हणून अँड्रोक्लसला सुद्धा एका जंगली प्राण्यासमोर फेकलं जाणार होतं, जेणेकरून त्याला त्याने खाल्लं पाहिजे ॲज अ पनिशमेंट. So you can see in this picture
This is Androclus and this is a lion. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. The crowds cheered loudly. तो दिवस आला, एम्परर सम्राट सर्कसमध्ये आला आणि टुक हिज अ प्लेस आणि तिथे जाऊन आपल्या जागेवर जाऊन बसला. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. गर्दीने त्याचं स्वागत केलं. द ट्रम्पेटर्स तुतारी वाजवणारे, ब्ल्यू द ट्रम्पेट, ट्रम्पेट म्हणजे तुतारी. अँड अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू द एरेना इज ॲक्च्युली अ प्लेस वेअर you can see the meaning of arena over here, a ground surrounded by seats on all sides for sports and other public events, just like a stadium. You know about the stadium there, the players generally play games and people generally sit around the ground. Okay, that is arena. But here arena means a particular sitting arrangement surrounding sitting arrangement, and in between, in that plain area on that ground, most of the fighters fight. And in those days, त्या काळामध्ये अशी एक व्यवस्था होती की जे सैनिक असायचे किंवा जे लढणारे असायचे ते त्या ग्राउंडवर लढायचे आणि आजूबाजूला लोक बसून ते एन्जॉय करायचे. सो दॅट वॉज अ गेम फॉर देम इन ओल्ड रोमन अँड ग्रीक पिरियड. हिज चेन्स वर अनबाउंड. त्याच्या चेन काढून टाकल्या. कोणाच्या? अँड्रोक्लसच्या. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड. ही वॉज फीलिंग व्हेरी वीक, कमजोर होता. डिस्मेड, अनहॅपी. He was certain that this was last day for his life. He was very certain, who? Androclus, that this is the last day of his life. At the opposite end, the gate was raised in a ferocious lion was released into the arena. दुसऱ्या साईडने, दुसऱ्या एंडने गेटला उघडलं गेलं आणि तिथून एक खूप हिंसक असा, आक्रमक असा सिंह बाहेर सोडला गेला. इन द एरेना, इन टू द एरेना. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक मोर फेरोशियस. त्याला उपाशी ठेवलं जायचं जेणेकरून तो कसा झाला पाहिजे? इट लुक्स मोर फेरोशियस. फेरोशियस मीन्स वाईल्ड अँड डेंजरस अँड फियर्स, आक्रमक. अँड्रोक्लस वॉज फील्ड विथ फियर बट ही पुट अप द ब्रेव फ्रंट. अँड्रोक्लस वॉज व्हेरी afraid, but actually he did not lost his courage. He just showed that one, he is not afraid. The lion saw Androclus and rushed towards him. When the lion saw Androclus, it rushed towards him. तो वेगाने त्याच्याकडे आला. Bounding and roaring. जम्प करत, रोअरिंग, गर्जना करत. But suddenly it stopped in its track. पण मध्येच तो थांबला. It moved slowly forward. तो हळूहळू आता अँड्रोक्लसकडे येऊ लागला. All its rage seems to have melted. त्याचा जेवढा काही रेज होता. What is rage? Rage means anger, राग, हिंसा. ओके, इट मेल्टेड. तो वितळला होता, शांत झाला होता. अँड्रोक्लस सॉ दिस टू. इच फ्रेंड रेकग्नाइज अदर. अँड्रोक्लसने आपल्या मित्राला आणि सिंहाने आपल्या मित्र अँड्रोक्लसला ओळखलं होतं. हा तो सिंह होता ज्याची अँड्रोक्लसने जंगलात मदत केली होती, ज्याच्या पायातून काटा काढला होता. टू एव्हरीवन्स अमेजमेंट. पण तिथे असणाऱ्या प्रत्येकाला हे बघून अमेजमेंट वाटलं. व्हॉट इज अमेजमेंट? आश्चर्य वाटलं. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन, बट वेन इट रीच्ड हिम इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. वेन द lion started running towards Androclus, but when it came to Androclus, it began to purr. It's a particular sound which is created by cats only. And rub its nose against him. आणि त्याचं जे नोज होतं ते कोणाला घासायला लागला? तो अँड्रोक्लसला त्याने लावलं. अँड्रोक्लस हग द लॉयन. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रोक्लसने त्या लॉयनला मिठी मारली अँड ही स्टार्टेड विपिंग, रडायला लागला. विथ रिलीफ अँड जॉय. त्याचं हे जे रडणं होतं एक रिलीफ होतं. त्याचं मन कुठेतरी आनंदाने भरलं होतं. त्याने सुटकेचा निश्वास टाकला होता. बिकॉज he supposed that he is going to die. Why? Because the lion is going to eat him. But suddenly he found it is the same lion to whom he helped, and because of that reason he got relief as well as joy. The audience, including the emperor, watched this tender sight in a great wonder. सगळी ऑडियन्स, सगळे प्रेक्षक आणि एम्परर म्हणजे सम्राट, हे सगळं ही दिस टेंडर साईट, टेंडर हे नाजूक दृश्य बघत होते. इन अ ग्रेट वॉन्डर, खूप आश्चर्याने. People began to cheer Androclus and asked for his release. People started cheering Androclus. They just supported Androclus and they just started to ask the king or the emperor to release him. Release, त्याला सोडून देणे. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. When emperor asked Androclus that what is the reason behind the strange behavior of the lion, when he heard the whole story, the emperor also got moved by. Androclus told him the story, how he helped the lion. And when the emperor heard that, he also moved. He also got affected. He also got emotional by listening the story
of the lion and Androclus, the gratitude and friendship between man and beast. He found that there was gratitude, एक आभाराचं, एक मित्रत्वाचं नातं होतं. कोणामध्ये? एका माणसामध्ये आणि एका जंगली पशुमध्ये. He ordered that the Androclus should be set free. He would no longer be a slave. त्याने ऑर्डर दिला की अँड्रोक्लसला सोडून द्या, त्याला आता कोणीही गुलाम बनवून ठेवणार नाही. When the emperor asked Androclus what other reward he would like, Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. When the emperor asked him, Miss Androclus, what do you want? What reward do you want? On that, Androclus said that I do not want anything for me. Just do one thing for me, that to set free the lion too. The two friends went back in the forest and lived a free life. After that, Androclus and his friend, the lion, they went back to the forest and to live a free life. So students, I hope that you got the lesson. It's a very interesting lesson. It's a very emotional lesson. Okay, thank you.